नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सुधागड विद्या संकुल कळंबोली ऑनलाईन व्हिडिओमध्ये स्वागत करण्यात येत आहे। आज आपण इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील आपण तिसरे प्रकरण भारताची सुरक्षा व्यवस्था याविषयी अभ्यास करणार आहोत। भारताची सुरक्षा व्यवस्था मागील पाठामध्ये आपण भारताचे परराष्ट्र धोरणासंबंधी अभ्यास केलेला आहे आणि या पाठामध्ये आपण परकीय आक्रमण, आर्थिक संरक्षण, आपलं अंतर्गत आर्थिक संरक्षण, सीमा सुरक्षा, राष्ट्रहिताचे संबंध जे आहेत याच्याविषयी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हे असणं गरजेचं आहे। त्यासाठी प्रत्येक राष्ट्राने प्रयत्न केलेले आहेत आणि ह्यासाठी प्रत्येक राष्ट्राने आपले सुरक्षा व्यवस्था जी आहे ही सुरक्षा व्यवस्था मजबूत केलेली दिसते। भारताने सुद्धा आपली सुरक्षा व्यवस्था जी आहे ही निर्माण करून आपले या प्रकरणात आपण असे प्रकारचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसंबंधी आव्हाने यांचा विचार आपण करणार आहोत। भारताने एक चांगल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था केलेली आहे, एक चांगल्या प्रकारचं आव्हान सुद्धा तयार केलेलं आहे आणि अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था ही भारतासाठी एक जगासाठी एक आव्हान आहे, एक चांगल्या दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे। राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, तर आपल्याला ह्या राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय याच्याविषयी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्राची बनलेली आहे, संपूर्ण राष्ट्रांची सुरक्षा व्यवस्था बनलेली आहे आणि याच्याविषयी पालन करणं वगैरे प्रत्येकाला असतं। पण ही सुरक्षा व्यवस्था एकमेकांना सहकार्य करण्यासाठी असते। त्यांच्यात काही वेळी संघर्ष होण्याची भीती असते आणि राष्ट्रांमध्ये सीमारेषेविषयी वाद निर्माण होतात आणि अशा वेळेस किंवा पाणी वाटप अशा प्रकारचे काही गोष्टींवरून संघर्ष होतात आणि परस्परांची स्पर्धा होत असतात। शेजारी देशांशी काही कारणातून वीज निर्मिती म्हणा, काही गोष्टीतून अशा प्रकारचे वाद निर्माण होतात। राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्पराविरोधी हितसंबंध निर्माण होतात। याचे निराकरण करण्यासाठी, तडजोडीच्या चर्चा करण्यासाठी या आधारे अशा प्रकारचं हे करणं गरजेचं आहे आणि परंतु ह्या प्रयत्न केला असं अपुरे ठरतात तेव्हा एखाद्या राष्ट्रावर युद्धाची ही परिस्थिती निर्माण होते। याचा विचार करणं गरजेचं आहे। एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावरती आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान निर्माण देणे याविषयी सुद्धा धोका निर्माण होतो आणि यामध्ये मग अशा प्रकारच्या यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो आणि हे आक्रमक राष्ट्रांच्या याच्यामध्ये लष्करी सामर्थ्यामध्ये अशा प्रकारची आव्हाने निर्माण होतात आणि कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रावर हे सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे आणि राष्ट्राच्या सार्वभौमाचे अस्तित्वाचे संरक्षण करणं गरजेचं आहे। राज्याचे कर्तव्य आहे, राष्ट्राचे कर्तव्य आहे, जबाबदारी असल्याने या राष्ट्राला आपत्तीपासून संरक्षण करणे यासाठी सुद्धा हे महत्वाचं ठरतं, ठेवावे लागते आणि ही राष्ट्रीय आपत्तीपासून सुद्धा अशा प्रकारचं संरक्षण करण्याची वेळ येते। अशा प्रकारे ही सुरक्षा यंत्रणा जर मजबूत असेल तर अशा प्रकारचं हे सामर्थ्य निर्माण करण्यासाठी ही सुरक्षा यंत्रणा मजबूतपणे काम करत असते आणि हे व्यवस्थित येत असते। त्याच्यानंतर आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग याविषयी आपण अभ्यास करत आहोत। तर राष्ट्रीय सुरक्षा जतन कशी करायची, राष्ट्रीय सुरक्षेचे भौगोलिक दृष्ट्या जतन करणे गरजेचं आहे। कारण भौगोलिक दृष्ट्या आपण आर्थिक निष्कर्ष असणाऱ्या काही राष्ट्रांमधून राष्ट्रीय सुरक्षेचे धोका निर्माण होतो आणि ह्या होणाऱ्या धोक्यामुळे शक्यता असते आणि आपल्या भौगोलिक सीमांचे संरक्षण करणं गरजेचं आहे आणि धोका कोणता आहे, या धोक्यापासून काय करायचं याच्याविषयी हे महत्व जाणणे गरजेचे आहे। हा धोका दूर करायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राची आपली सीमा जी आहे ही सीमा मजबूत करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारच्या ह्याच्याने
ही सीमा जर व्यवस्थित मजबूत केली तर त्या राष्ट्राचे एक मोठे मजबूती येते आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग वगैरे करून हे शस्त्र निर्मिती वगैरे करून संरक्षण साहित्य आधुनिक शस्त्रास्त्रे निर्माण करणं गरजेचं आहे आणि युद्धाच्या संरक्षणासाठी संघर्ष नियंत्रण करणे यासाठी राष्ट्रीय संरक्षण सुरक्षेची सुद्धा जपवणूक करणे गरजेचं असते आणि याच्यातून आर्थिक बाबी ज्या असतात या आर्थिक बाबींचे आंतरराष्ट्रीय शक्यता ही ज्या आव्हाने निर्माण झालेली असतात याच्याविषयी सुद्धा हे आपण व्यवस्थित आणून आपण एक चांगल्या प्रकारचे राष्ट्र निर्माण करणे गरजेचं आहे आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेला आपण एक चांगल्या प्रकारचं मजबूतीकरण करून ठेवावे लागते आणि ही राष्ट्राच्या सुरक्षिततेला जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं असतं आणि त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षितता आहे भौगोलिक दृष्टिकोनातून त्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि भौगोलिकतेच्या विचारातून आपण राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग राष्ट्रीय सुरक्षा आहे या जतन करण्याचे मार्ग त्याच्याविषयी आपण राष्ट्राच्या सुरक्षेसंबंधी भौगोलिक ज्या सीमा जोडलेल्या आहेत भौगोलिक दृष्ट्या आर्थिक असणाऱ्या ज्या सीमा आहेत या सीमाविषयी आपण हे निर्माण करणं गरजेचं आहे भौगोलिक सीमांना असलेला धोका तो आपण जतन करणं गरजेचं आहे हा धोका हे करण्यासाठी त्याच्याविषयी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि म्हणून याच्यातून या मार्ग काढणं गरजेचे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सीमा असतात आणि त्याच्यामध्ये या युद्धाचा वगैरे जर काही आलं परस्पर संबंध आला तर या धोके आहेत हे कमी होत असतात यासाठी प्रयत्न केले जातात आणि अशा प्रकारच्या मार्गातून हा जो सुरक्षेचे ह्या जतन करणे महत्वाचे असते आणि अशा मार्गातून हे भौगोलिक दृष्ट्या पुढे हे करणं गरजेचं असतं अशा प्रकारच्या याच्यातून सीमा सुरक्षा ज्या आहेत या सीमा सुरक्षेच्या मार्गातून प्रयत्न केला जातो आणि अशा प्रकारे जे आपलं लष्करी सामर्थ्य आहे या लष्करी सामर्थ्याला जास्तीत जास्त महत्व दिले जातं आणि हे ज्या देशाचं लष्करी सामर्थ्य चांगल्या प्रकारचं आहे तो देश सध्याच्या युगात म्हटला तर एक मजबूत देश आहे आणि या देशाचं आपण हे करणं गरजेचं आहे तर आपण पुढे याच्यानंतर आपण भारताची सुरक्षा यंत्रणा कशा प्रकारची आहे आपण बघणार आहोत तर भारताची सुरक्षा यंत्रणा जी आहे त्या भारताच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये आपल्याला माहिती आहे 3 दलं कार्य करत असतात भूदल नौदल आणि वायुदल या संरक्षण करणाऱ्या 3 दलांचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत समावेश केलेला आहे भारताच्या भौगोलिक सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर आहे त्याच्यानंतर नौदलाच्या याच्यावरती सागरी सीमा असतात सागरी भाग जो असतो त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी असते त्याच्यानंतर भारताच्या हवाई सीमा अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ही जबाबदारी वायुदलावरती असते या 3ही दलांवरती संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते भारतातील भूदल हे खूप मोठे आहे जगातील 7व्या क्रमांकाचे भूदल आहे आणि भूदल जे आहे या भूदला आपण पाहिलं तर भूदल जे आहे या भूदलाचे प्रमुख जे असतात हे जनरल असतात नौदलाचे जे प्रमुख असतात ते ऍडमिरल असतात आणि वायुदलाचे प्रमुख जे आहेत हे चीफ मार्शल म्हणून म्हटलं जातं तर या 3ही दलांच्या प्रमुखांची नेमणूक जी आहे ही नेमणूक भारताचे राष्ट्रपती करत असतात तर सर्व नियंत्रण जे आहेत ते नियंत्रण राष्ट्रपतींचं असतं भारताचे राष्ट्रपती जे आहेत हे राष्ट्रपती सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्स असतात ते राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणत्याही युद्धाला किंवा शांततेच्या मार्गाला परमिशन नसते म्हणजे पूर्ण नियंत्रण जे असते हे नियंत्रण राष्ट्रपतींचं असतं
कारण राष्ट्रपती हे नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करत असतात आणि लोकशाहीमध्ये लोकशाही जी आहे या लोकशाहीला नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तिन्ही संरक्षण दले अद्ययावत असावीत यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. यासाठी काही संशोधन संस्थाही स्थापन केलेल्या आहेत. संरक्षण दलातील सर्व श्रेणीच्या व्यक्तींना आपले कार्य उत्तम प्रकारे करण्यासाठी पाहता यावे यासाठी देशात अनेक ठिकाणी प्रशिक्षण संस्था आहेत. उदाहरणार्थ पुणे येथे असलेली नॅशनल डिफेन्स अकॅडमी एनडीए, तिथे माझा सुद्धा जाण्याचा योग आला होता. एनडीएला ज्यावेळी मी खडकीसाठी एमसीसी प्रशिक्षणासाठी होतो त्यावेळी तिथे सैनिक दलाच्या मार्फत आम्हाला तिथे घेऊन गेले होते आणि खरोखर एक उत्तम प्रकारची एनडीए आहे आणि तिथं सैनिकांना प्रशिक्षण दिलं जातं. दिल्ली येथे सुद्धा नॅशनल डिफेन्स संरक्षण संस्था जी आहे ती सुद्धा अशा प्रकारचं कार्य करत असतं. एक अद्ययावत संस्था म्हणून जी आहे ही अद्ययावत संस्था ही जास्तीत जास्त सैनिकांना कशा प्रकारचं प्रशिक्षण देईल तर अशा प्रकारचं प्रशिक्षण या मार्गातून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर 3 दलं जर आपण पाहिली त्याच्यानंतर पुढे काही दलं जी आहेत ती सुद्धा कार्य करत असतात. निमलष्करी दले सुद्धा आपल्या या संरक्षण यंत्रणेच्या सोबत काम करत असतात. भारतातील संरक्षण दलाच्या मदत करण्यासाठी निमलष्करी दले ही कार्य करत असतात. ती पूर्णतः लष्करी नसतात, नागरीही नसतात, तर ती निमलष्करी मध्यम असतात. अशा प्रकारचे म्हणून त्यांना निमलष्करी दले असे म्हटले जातात. संरक्षण दलांना सहाय्य करणं त्यांचं प्रमुख कर्तव्य असतं. बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्स बीएसएफ तटरक्षक दल, त्याच्यानंतर कोस्ट गार्ड, केंद्रीय राखीव पोलीस दल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, जलद कृती दल, रॅपिड एक्शन फोर्स यांचा निमलष्करी दलामध्ये समावेश होतो. रेल्वे स्थानके, तेल साठे, पाणी पुरवठा इत्यादी महत्वाच्या ठिकाणी ज्या ठिकाणचं संरक्षण करण्याची जबाबदारी, मानवनिर्मित आपत्तीचं हे करण्यासाठी शांततेच्या काळात देशांना सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही निमलष्करी दलावरती असते. तर अशा प्रकारची ही कार्य करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी असते. तर सीमारेषेच्या भागात राहणाऱ्या नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ही जबाबदारी ही लष्करी समावेश गस्त घालत असतात आणि हे सीमेमधील सुरक्षा दल हे कार्य करत असतात. भारताच्या सुरक्षा किनाऱ्यांचे संरक्षण करण्याचे कार्य तटरक्षक दल ज्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि ते भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसाय यांना संरक्षण देणे, सागरी भागातील चोरटा व्यापार जो असेल हा थांबवण्यासाठी तटरक्षक दल प्रयत्न करत असतात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध राज्यातील प्रशासन मदत करण्यासाठी काम करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल करत असतं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय छात्र सेना सुद्धा एनसीसी यांची स्थापना केलेली आहे आणि त्या शाळा महाविद्यालय विद्यार्थी यांच्यामधून सहभागी होत असतात आणि अशा प्रकारच्या याच्यातून हे संरक्षण करण्यासाठी ही निमलष्करी दल जी आहेत ही निमलष्करी दल जी आहेत ही भारताच्या या सुरक्षा व्यवस्थेत सहकार्य करण्याचं एक चांगल्या प्रकारचं मोठं सहकार्य त्यांचं असतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 दलाच्या प्रमाणे एक गृहरक्षक दल म्हणून निर्मिती झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल, या काळात गृहरक्षक म्हणजे होमगार्ड आपल्याला माहिती आहे. बाकी काही आपत्ती म्हणा किंवा इलेक्शन म्हणा त्यावेळी आपल्याला
विविध काळामध्ये यांना बोलावून घेतलं. ही संघटना स्थापन करण्यात आली. गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणात सहाय्यभूत ठरू शकतात. 20 ते 35 वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुषात नागरिकास याच्यामध्ये भरती होता येतं. पोलिसांच्या बरोबर सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल बंद काळात दूध पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तू ज्या हव्या असतात यांचा पुरवठा करण्याची जबाबदारी यांच्यावरती असते. वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप पूर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात. आणि अशा प्रकारची ही गृहरक्षक दले जे आहेत ही कार्य करत असतात. याच्यामध्ये महिला पुरुष या दोन्ही वर्गातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात आणि अशा प्रकारची सेवा देऊ शकतात. आणि देशाला जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला जास्तीत जास्त कशा प्रकारचं सहकार्य करता येईल हे केलं जातं. आणि याच्यानंतर आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेतील काही आव्हाने आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर भारताच्या सुरक्षा यंत्रणेमधील ही जी आव्हाने आहेत ही आव्हानं आपल्याला थोडक्यात अभ्यास करायची आहे. तर आपण आतापर्यंत पाहिलं भारतीय भूदल, नौदल, वायुदल, त्याच्यानंतर त्याच सोबतीला असलेली निमलष्करी ते पण आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण आता भारताच्या सुरक्षा व्यवस्थेतील काही आव्हाने. भारतात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षेला पाकिस्तान आणि चीन राष्ट्रांचा धोका निर्माण झालेला आपण आता सध्या सुद्धा तोच प्रश्न आहे. चीनचा आपण प्रश्न पाहतो तर चीन अनेक प्रकारे एक प्रभुत्व जगावर एक प्रभुत्व निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. त्यामध्ये आता काही वाटाघाटी आहेत तर त्या झालेल्या आपण बघितल्या आता काही महिन्यापासून. पाकिस्तान सुद्धा याच्यामध्ये वादग्रस्त प्रश्न आहेत. उदाहरणार्थ काश्मीरचा प्रश्न, पाणी वाटपाविषयी तंटे, घुसखोरी समस्या, सीमा वाद इत्यादी प्रकारचे हे प्रश्न चर्चा करणं, हे वाटाघाटी वगैरे मध्यस्थीतून सोडण्याचा प्रयत्न भारत सातत्याने करत आहे. भारत पाकिस्तान संबंधी तुम्हाला ह्या प्रकरणात 6 अधिक अभ्यासाला मिळणार आहे. परंतु ह्या आशिया खंडामध्ये आशिया खंडात आपण भारत आणि चीन हे महत्वाचे देश आहेत. आणि 1962 मध्ये चीन बरोबर आपले युद्धही झाले होते. आणि भारताच्या शेजारी असणाऱ्या अशा प्रकारच्या या देशांपासून अशा प्रकारचं आव्हान आपल्याला असलेलं दिसतं. उदाहरणार्थ पाकिस्तान आपल्याला माहिती आहे, पाकिस्तानचे जे काही हल्ले वगैरे घुसखोरी होतात हा प्रश्न निकाली लावता बराच काळ आपला गेलेला आहे. स्वातंत्र्यापासून हा प्रश्न राहिलेला आहे आणि हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं लष्करी सामर्थ्याला यंत्रणेला सतत जागरूक राहावं लागतं. कारण या होणाऱ्या हानीपासून एक चांगल्या प्रकारचं कशा प्रकारचं आव्हान आपल्याला निर्माण करतील हा प्रयत्न केला जातो आणि सातत्याने प्रयत्न केला जातो. तरी सुद्धा एक आव्हान म्हणून देशासमोर आहे त्याला आपण प्रत्युत्तर तर देत आहोत. आणि एक चांगल्या प्रकारचं प्रबळ संरक्षण आपलं आहे. त्याला काही दुजोरा त्याच्याविषयी आपण काय बोलू शकत नाही. कारण एक चांगल्या प्रकारचं मोठं आव्हान जगासमोर आव्हान निर्माण करण्याचं सामर्थ्य जे आहे हे सामर्थ्य भारताने दाखवलेलं आहे. आणि या गोष्टीत आपल्याला जगाला सुद्धा माहिती आहे. सध्या प्रश्न चीनचा चाललेला आहे, चीनचा वाद. त्याच्यामध्ये जग आपल्यासमोर, विश्व संपूर्ण आपल्यासमोर सोबत आहे. का तर आपली ही परराष्ट्र नीती जी आहे, सामर्थ्य जे आहे हे मजबूत असल्या कारणाने आपल्या सोबतीनं हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं एक जमेची बाब आपल्यासाठी आहे. आणि याच्यामुळे आपली सुरक्षा यंत्रणा एक चांगल्या प्रकारची मजबूत आहे. आणि हाच प्रकारे आपण ह्या सुरक्षा यंत्रणेविषयी आपण बोलू शकतो. पुढील आपण पाठात पुढचा अभ्यास करू.